एक्सक्यूज मी दादा, माझं युट्यूबला चॅनल आहे. आम्ही रॅन्डमली लोकांना प्रश्न विचारत असतो आणि जर प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर हे 5,000 रुपये तुमचे. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्ही किती वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहेत? 5 वर्ष झालं आम्ही रिलेशनशिप मध्ये. तुमचा एकमेकांवरती विश्वास आहे का? आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. तुम्ही आता तुमचा मोबाईल एकमेकांना एक्सचेंज करू शकता का? का नाही करू शकत? लगेच. तुम्ही तुमचा मोबाईल इन्स्टाचा पासवर्ड खोलून त्यांच्याकडे द्या. इंस्टाचा पासवर्ड. मग या ज्या 3 मुली आहेत या तुमच्या ओळखीच्या आहेत का? हो, ओळखते. हा. ही रिया तिची बहीण आहे, ही आमची कॉमन फ्रेंड आहे आणि ही तिच्या ऑफिस मधली आहे. मी सगळ्यांना ओळखते. आता तुम्ही तुमचा मोबाईल यांच्याकडे द्या इन्स्टाचा पासवर्ड खोलून. माझं पण कशाला? मी म्हंटल होतं तुम्हाला दोघांना एकमेकांना मोबाईल एक्सचेंज करावे लागेल. त्यांचं टर्म झालंय, आता तुमची टर्न आहे. अरे दिला असतं पण स्विच ऑफ झालंय. स्विच ऑफ झाला? अगं आता तर मोबाईल तुझा फुल चार्ज करून आणला होता. मला काय माहिती कसं काय स्विच ऑफ झाला. मला नाही खेळायचा हा गेम. पण मला खेळायचा आहे. बघू इकडे मोबाईल तुझा. हे काय? कुठं स्विच ऑफ आहे? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं तू माझ्यावर संशय घेतोय. मला नाही गेम खेळायचा हा. नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे की ज्याच्यामुळे तू माझ्याकडे मोबाईल देत नाहीयेस. हा, एवढे दिवस मी तुझा फोन चेक नाही केला, पण आज मला करायचंच आहे आणि मला हा गेम खेळायचाच आहे. हा कोण आहे राजेश? हा कोण आहे विजय? हा कोण आहे तेजस? हा कोण आहे सूरज? हा कोण आहे श्याम? काय आहे? अरे मी तुझ्यासोबत लग्न करायचा विचार करत होतो. हा, आणि तू हे बाहेर असे 5-5, 6-6 बॉयफ्रेंड फिरवती. हा, लग्न करून तुझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघत होतो मी. हा, आणि तू माझ्या माग माग असे धंदे करती. हे काय गेम बिम नाहीये. मी आणि माझ्या मित्रांनी मिळून तुझ्यावर हे प्रँक केला की तुझं खरं खोटं काय आहे मला बघायचं होतं लग्नाच्या अगोदर. आता ह्या क्षणी तू इथून निघ. माझ्या डोळ्यासमोर पण उभी राहू नको, नाहीतर मी माझं काय करेन ना मला माहित नाही. भाऊ, तुला थोडासा त्रास होईल, पण मी तुला म्हंटल होतो की ही पोरगी तुझ्या लायकीची नाहीये म्हणून. भाऊ, तू माझं आयुष्य खराब होण्यापासून वाचवलंय. तू मित्र नाही, तू माझा भाऊ आहेस. तर मित्रांनो, आजच्या जगात तुमची गर्लफ्रेंड तिच्या मोबाईलचा पासवर्ड देऊ शकते का? कमेंटमध्ये नक्की सांगा.